दीपेश आपल्या कोट्यात पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी शुभम आणि नितेश. बेनीचे फलंदाज. पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षण पकडला झेल. शुभमचा संपलाय खेळ. पहिल्या चेंडूवरती यश मिळते दीपेशला. प्रतीकनं अप्रतिम झेल पकडला यष्ट्यांच्या मागे. अमोल पाटील स्मृतिचषक 2025 मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा यावर्षी या मोसमामध्ये या सीझन मध्ये अगम मोटर्सच्या माध्यमातून एक जबरदस्त बाईक हिरो कंपनीची. आम्हाला तो हिरो शोधायचा आहे. तो हिरो कोण आहे जो बाईक वरती स्वार होईल. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता संधी मिळते बॅटर्सला. अभिजित घरत 83 धावांचा पाठलाग करत असताना एक रेकॉर्ड झाले. विनीतच्या बॅटमधनं 6 षटकार, सहयोगच्या बॅटमधनं 6 षटकार. काल अमित अण्णा नावाचं वादळ गुंगावलं. 2 षटकर 9 धावा 7 बळी. ही रेकॉर्ड आहे 5 रवींद्रनं पूर्ण केला. 2 सुपर ओव्हर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत. म्हणजे स्पर्धा जी आहे ना ते सुपर से ऊपर चालू आहे. अप्रतिम कामगिरी मैदानावरती होते. 103 धावा एक मोठी धावसंख्या देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश. चेंडू बॅटची कड घेतो आणि जाईल थर्डमॅनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव एकेरीनं धावसंख्या आता पोहोचली. ती टीमचं अर्थात खातं खोललं जाते. बॅट्समनचं खातं देखील खोलले गेले. धावसंख्या 1-1 स्थिती आहे सध्या. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानावरती अमोल पाटील स्मृती चषकामध्ये. तिसऱ्या दिवसाचा खेळ. संध्याकाळचं सत्र देखील निश्चितच प्रेक्षकांसाठी परभणी ठरणार यात काही शंका नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. डीप इन द क्रीज जाऊन चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत दीपेशने केले. नितेश आपलं खातं करू शकलेला नाहीये. अभिजित 1. आज शुभम आपला भोपळा फोडू शकला नाहीये. लवकर बाद झाला. पहिल्या चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कड. मैदानाच्या बरोबर आपण एस्टनच्या मागे जर बघितलं तर प्रतीक आहे. प्रतीकने उत्तम प्रकारचा झेल टिपला. बॅटची कड. प्रतीक 2 हाताने झेल पकडताना सर्वांनी पाहिले पण एका हाताने पण झेल पकडतो. प्रतीकने पकडलाय झेल. बॅट्समन मितेचा संपला खेळ. धक्का क्रमांक 2. एस्टनच्या मागे उत्कृष्ट कामगिरी करत असताना प्रतीक. मिनीचे फलंदाज आज बिंदास बॅटिंग करू शकले नाहीये. शुभम आपला भोपळा फोडू शकले नाहीये. मितेश देखील या मॅच मध्ये तितकी चमकदार कामगिरी करू शकलेला नाहीये. 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळते दीपेशला. दीपेश जबरदस्त कामगिरी करत असताना चमकदार कामगिरी करतोय. क्रमांक 4 वरती सर्वेश. साई सिद्धोबा बेटेगाव संघाचा कर्णधार शुभम घरत, विपुल घरत, निशांत घरत, मितेश घरत, अभिजित घरत, विशाल मयेकर, सचिन जाधव, नमित कांबळे, अक्षय घरत, जिन्मेश घरत, सर्वेश घरत. 12वा खेळाडू आहे सक्षम घरत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 30-11 नवापूर परेश आरेकर सारखा हुकमाचा एका. प्रतीक पवार एस्टनच्या मागे. साहिल मेहर, रोहन आरेकर, दीपेश नाईक अप्रतिम कामगिरी करत असताना मैदानावरती. पार्थ, त्यानंतर कश्यप तामोरे, दर्पेश आरेकर, सिद्धेश उत्तेकर, अक्षय पागधरे, निरंजन बारी, अमोल आरेकर. सर्वेश आणि दीपेश. बॅटल जिंकतोय दीपेश. सर्वेश बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 3. मुंबईमध्ये एक धक्का आहे, भाऊचा धक्का. आता मैदानावरती काय घडतंय? धक्क्यावर धक्का लागतोय. 3 धक्के बसलेत या मॅच मध्ये आणि सातत्याने विकेट जात आहेत. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली दीपेशनं. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 3 मोहरे टिपण्यामध्ये यश, 3 शिकार आणि फक्त 1च धाव आहे धावपलकावरती. अमर स्कोरिंगचे काम अप्रतिम करत असताना शेखर बरोबर सचिन मैदानावरती दाखल झालाय. सचिन जाधव. या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. ज्यांनी ही स्पर्धा पाहिली नसेल ना किंवा जो खेळ 2 दिवसाचा पाहिला नसेल त्यांच्यासाठी. चला पण सर चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स टाकतोय. एक चिठ्ठी उचलायची पहिली.
समोरची जी गर्दी आहे ती कमी करा की ज्यामुळे कॅमेरा तुमच्यावरती येईल. समोरची गर्दी कमी करा. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला उभे राहा की ज्यामुळे कॅमेरामॅन तुमच्यावरती फोकस करेल. कॅमेरामॅन फोकस करो, जल्दी फोकस करो. येस, थँक्यू थँक्यू कॅमेरामॅन. सूरज, थँक्यू सो मच. अनुराग आणि सूरज हे राम लक्ष्मणाची जोडी कॅमेरामॅनची. परेश आरेकर एक व्यावसायिक खेळाडू, मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती यॉर्कर किंग म्हणून त्याला ओळखलं जातं. अत्यंत दर्जेदार कामगिरी, बुंद्या चेंडू तो टाकतो. नवापूर एक्सप्रेस मैदानावरती आधीच अडचणीत असलेल्या संघ त्यावरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज झालेला आहे परेश आरेकर. तर सेकंड फेरीतला पहिला मॅच असा असेल, चिंचणी विपक्ष डहाणू. ताकटी डहाणू मधलं बॅटल आपल्याला बघायला मिळेल. टॉस पाच षटकांचा सामना असणार आहे. 1 तास आपली गाडी जी आहे ती लेट आहे, त्याचं कारण आहे मैदानावरती रोमर्स एक सामने होत आहे. सुपर ओव्हर देखील झालाय. मिस्टर टोकामे चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय, झेल ओ सोडलाय. ये तो बिल्कुल लड्डू था. शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. मयूर टॉस साठी या. निखिल अकरे आपण टॉस साठी यायचंय. विनायकीने आमच्या समोर सोडले जात आहेत. शिवनेरी या विभागातील एक उत्तम दर्जाची स्पर्धा आणि त्यांच्या आयोजकामध्ये एक महत्त्वाची भूमिका आमची विनायकीने यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वळूया मॅचकडे. परेश. तीन तिरा. यानंतर होणारे जे सामने आहेत ते अशा पद्धतीने असणार आहेत. विजयी संघ, मैदानातला जो विजयी संघ असेल त्या संघाला बाय देण्यात आलेली आहे.
चिंचणी आणि त्याचबरोबर डहाणू अत्यंत महत्त्वाचा सामना असेल. त्यानंतर सातपाटी अ आणि उंबरोली अतिशय महत्त्वाचा सामना आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. चला लवकर या टॉससाठी आपण 1 तास तुमची प्रतीक्षा करतोय. दोन्ही कॅप्टन आता खांद्यावरती हात या ठिकाणी ठेवलेला आहे आणि टॉससाठी जात आहेत. मैदानावरती दोन्ही संघ जे आहेत अर्थात दोन्ही मित्र जे आहेत ते कॅप्टन असतील, प्रतिस्पर्धी म्हणून खेळतील. तर जाऊया अजितच्या दिशेनं. येथे टॉस बॉक्समध्ये सज्जत अजित पाटील. चला पण टॉस उडवतोय. विनायक किनी सरांच्या शुभ हस्ते कॉईन स्पिन केला जाईल. अमोल पाटील आणि अमोल 11 असं लिहिलंय. कॉल कोणाचा असेल? तकटी डहाणू संघाचा कॉल. अमोल 11 असं आलंय आणि अमोल पाटील. चिंचणी संघ टॉस जिंकलाय. जास्त वेळ नाही, फक्त डिसिजन. बेस्ट ऑफ लक. वळूया मॅचकडे. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सरचे स्वागत आहे. अमोल पाटील राजपूती चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम चिंचणी आणि डहाणू एक मोठी लढत आपण काही क्षणातच पाहणार आहोत. महत्त्वाचा सामना असेल. धावफलकावरती एकूण डावा आहेत 14. 14ला 3. 14ला 3. परिस्थिती नाजूक आहे. या मॅचमध्ये अफलातून कामगिरी झाली. तिखट मारा केला गेला. दीपेश नाईक आज त्याला मिळतील भरपूर लाईक, कारण आतापर्यंत जे 3 धक्के दिलेत ना ते दीपेश नाईकनेच दिलेत. जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या बाजूला परेश सारखा हुकमाचा एक्का आहे, व्यावसायिक खेळाडू, आणि त्याने देखील दर्जेदार कामगिरी केलीत. धावसंख्या षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना धावफलकावरती आहे 14 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोलबट्टपदा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीनं स्क्वेअरिंगच्या दिशेने मडगडाचा वापर करत खेळलाय आणि एक 4 धाबांची आवश्यकता होती. थोडीशी क्षेत्राने मदत केली. 4 धाबा मिळतील. या चौकाराने धावसंख्या आकार घेते. धावसंख्या पोहोचली ती 18 वरती. 18 धाबा धावफलकावरती आहे. चिंचणी आणि डहाणू सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानावरती यायचे. अजित पाटील पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. तर अजितजी आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. या षटकातले 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत या षटकात फक्त 5 धाबा खर्च केलेत. चौकार जो होता तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्यामुळे या 4 धाबा अतिशय महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाचा सामना षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. दीपेश शेवटचा चेंडू या षटकातला आणि 3 षटकांचा आतापर्यंत खेळ पाहिला तर दबदबा राहिलाय गोलंदाजाचा. खूप चांगली कामगिरी, लक्षवेधी कामगिरी केली दीपेशनं. एकेरी दुहेरी धाबा मैदानावरती निश्चितच येत आहेत, परंतु चौकार षटकारांची आतषबाजी करणं गरजेचं आहे. अजितजी या मॅचचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी झाले. 30-11 नवापूर संघाची. नवापूर एक्सप्रेस दीपेश आणि परेश आज या मॅचमध्ये निश्चितच खूप चांगली कामगिरी करत असताना, दर्जेदार कामगिरी करत असताना दीपेशच्या षटकात पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबा खर्च केल्या होत्या 2. 3 गडी बाद केले. त्यानंतर या षटकामध्ये त्याला यश मिळालं नाहीये. 6 धाबा खर्च केल्या. 2 षटकं 8 धाबा आणि 3 मोरे टिपण्यामध्ये दीपेशला यश प्राप्त झालंय. परेशच्या पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. अर्थात चांगली बॅटिंग झाली मैदानावरती अभिजित कडून. अभिजित वरती कॅमेरा असेल. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण एक हलकासा बदल करूया. ऐकूया पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक अजित पाटील यांचा अहवाल. थँक्यू. वळूया मॅचकडे. याच दरम्यान नवापूरवरून मॅच बघताना आमचे परम मित्र मयूर बारे असतील आणि धीरज भोईर यांच्याकडनं नवापूर संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. उलटोय मॅचकडे सुंदर नेतृत्व गुण बघायला मिळतोय. परेश आरेकर कंट्रोल ठेवलाय साई सिद्धोबा संघाच्या फलंदाजावरती. 3 षटकं परिपूर्ण होताना धावा आहेत स्कोर कार्डवरती 19. पुढचा चेंडू या वेळेला स्वीपर कव्हर्स मध्ये खेळतायत. चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. इथून इंटेंट क्लिअर करावा लागेल. फलंदाज आपण बघतायत अभिजितला. मोठे शॉट खेलने की गरज है। समय की मांग वक्त का तकाजा कि आक्रामकता के साथ में आगे बढ़ना होगा, क्योंकि ज़रूरत है। 21 हो चुके सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ से जो गियर को बदलेंगे, रन्स अगर मिलेंगे तो अच्छे लक्ष्य की तरफ आप बढ़ सकते हो। अभिजीत शॉर्ट बॉल, मनचाहे जगह पर खेलना चाहते और खेल दिया है।
लॉन्ग ऑन के ऊपर से आता हुआ हवाई फायर का एक बेहतरीन सिक्स, 6 से स्कोर फ्लाय होगा और पोहोचता हुआ 27 पर. असे शॉट तुम्हाला हवे आहेत. तुमच्या गोलंदाजांना सायकोलॉजी ॲडव्हान्टेज जर हवा असेल, इथून तुम्हाला आक्रमण एक अंतिम ध्येय ठेवावं लागेल. धावा येत आहेत, 27 झालेले आहेत. अभिजितच्या बॅटमधनं प्रत्येक धाव एक जमेची बाजू असेल साई सिद्धोबा बेटेगावसाठी, आणि दुसऱ्या बाजूने 30-11 नवापूरसाठी हवी आहे ती लेंथ इन लाईन मेंटेन करणारी गोलंदाजी. पुढचा चेंडू अभिजितसाठी. यावेळेला गतीला परिवर्तन केलं, फिंगर रोल केले, हलकासा टर्न झालाय चेंडू. खूप चांगली गोलंदाजी आहे. जेव्हा तुम्हाला षटकार येतो प्रत्येक जण बघत असतो की ह्या गोलंदाजाला षटकार आलाय, परंतु गोलंदाजानं विचार करायचा की मला कुठल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्याच्यावरती सुधारणा करणं हे गोलंदाजाचं आद्य कर्तव्य आहे आणि ते बघायला मिळालं या गोलंदाजाकडनं. जोरदार टाकण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एकदा परिपूर्ण अभिजित येतील का स्ट्राईक वरती आपण बघतोय. अभिजितला स्ट्राईक मात्र दिली जाते. 29 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतं. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही जर आपण बघितलं 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3-4 मोठे शॉट या मॅच मध्ये थोडंसं आकर्षण निर्माण करतील. बेटेगाव संघ सुद्धा आपण बघतोय बऱ्याच प्रथमताच या अप्रतिम अशा मैदानावरती खेळतायत आणि इतरचा जो ॲटमॉस्फिअर आहे खऱ्या अर्थाने प्रत्येक जण या ॲटमॉस्फिअरच्या प्रेमात पडतं. एवढं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे विठ्ठलवाडी. पुढचा चेंडू, ओ माय गॉड, एक्सिलेंट. गुडघ्यावरती बॅलन्स, सरळ खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं स्टंट अँड डिलिव्हर्ड, आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या पोहोचते 35. आता सूर गवसलाय अभिजितला. अप्रतिम बॅटिंग. हात खोलताना फ्रीडम स्वीकारल्या यावेळेला. थोडंसं रोखलं होतं, चकडून ठेवलं होतं, परंतु त्यातून बाहेर येताना अभिजित मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अधिराज्य गाजवतोय बेटेगावचं. याही वेळेला आपण बघता डाऊन द ग्राउंड, एक्सिलंट. अनदर बिग शॉट येतोय, फ्लॅट 6. धावसंख्या 6 प्लाय झाले आणि 41 वर पोहोचले. काही काळ जर आपण बघितला साई सिद्धोबा बेटेगावच्या खेम्यामध्ये थोडंसं टेन्शन होतं. त्यानंतर अभिजितचं सूर गवसणं, मोमेंटम शिफ्ट करणं, हवाई फायरनं षटकार मारणं आणि त्यानंतर थोडंसं आनंद बघायला मिळतो. 41 झालेल्या 4 षटकं परिपूर्ण होत आहेत. 30-11 नवापूर संघाला आता कम बॅकिंग करायचं आहे, कारण इथून जर महागडं षटक आलं, 15-20 धावा खर्च केल्या, पाणी हवंय, पाणी घेऊन जा मैदानाच्या आत, तर थोडंसं प्रश्न चिन्ह उभा राहू शकतं. 14 मध्ये 38. अभिजित यांची विस्फोटक शुभम जात आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. एक युवा संघनायक म्हणून शुभमला पण सातत्याने बघितले. शुभम घरत काहीतरी पाण्यासोबत कानमंत्र देतील आणि नेहमी म्हटलं जात आहे ना, पाण्याची जी कहाणी आहे ती खूप डिफरन्स आहे. पानी अगर ठंडा हो तो जमा के मारता है, पानी अगर गरम गरम हो तो जला के मारता है, और पानी अगर ज़्यादा हो तो डुबा के मारता है, न हो तो प्यासा मारता है. करे तो क्या करे, तेच बघायला मिळत आहे इथे. 41 झालेले आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत. स्लॉग ओरला कश्यप तामोरे. समोर आपण बॅटर या ठिकाणी बघतोय सचिन, लेफ्ट हँड बॅटर. ऑन स्ट्राईक आहे कश्यप. यावेळेला वेगवान चेंडू हाताळला गेलाय. अपील करताना लिगबाईच्या रूपानं एक धाव परिपूर्ण होते. 42 धावा झाल्यात. मॅन इन गोल्डन फॉर्म. सर्वांच्या नजरा आहेत. अभिजितच्या बॅटमधनं हाफ सेंचुरी या ठिकाणी जोडली जाईल का. 38 धावांची विस्फोटक खेळी साकारत नाबाद जिंदाबादचा नारा दिलाय अजूनपर्यंत, आणि तो पुढे घेऊन जाण्याचा मानस त्यांचा असेल. 50 मध्ये ही खेळी कन्वर्ट करण्याचा एक प्रयत्न त्यांचा असेल. आणि यावेळेला आपण बघतोय चेंडू सरळ जातोय मिड विकेटला. एक धाव परिपूर्ण. आणि इथे अभिजित ला जावं लागेल माघारी. 39 धावांची सूर एक नॉक खेळले. टाळ्यांच्या गजरामध्ये अभिजितचं स्वागत होणं गरजेचं आहे. लढवय या भूमिकेमध्ये बघायला मिळाला न्यूमॅन. नमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 50 बनवण्याची संधी होती अभिजितकडे.
परंतु धावा स्कोर कार्डवरती आपण बघताय शेखर गिणी आम्हाला सांगतायत 43. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. याच्यानंतर एका बाजूने चिंचणी आणि दुसऱ्या बाजूने धाकटी डहाणू यांच्यातला बॅटल रंगणार आहे. दोन्ही खूप चांगले संघ आहेत. चिंचणी संघानं जो 83 धावांचा पाठलाग या ठिकाणी यशस्वीपणे केलाय. विनीतची बॅट जी तळपले ना ती सर्वांना खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट दाखवून गेले. आणि इथे लक फॅक्टर लॉंग्स ऑफ ब्रिजन मधनं येतोय आणखीन एक दर्जेदार नशिबाचा 4 चौकार. धावसंख्या 47 वरती फ्लाय होताना दिसते. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 47 वर स्कोर कार्ड सरकताना एक गती प्राप्त झाले. गतिशीलता हा जीवनाचा शृंगार आहे आणि ती गतिशीलता प्रदान करताना सचिन एक आपली इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय कश्यपच्या अगेन्स्ट. आणि अखेरच्या क्षणामध्ये आलेल्या धावा थोडंसं मोमेंटम फलंदाजाकडे शिफ्ट करते. आपला बिस्ताम शॉट आहे. बॉल हवेमध्ये आहे. गोलंदाज कश्यप जात आहेत. गुड कॅच, वेल जज. फलंदाज बाद, आउट. विशाल मयेकर येत आहेत. न्यूमान चेंडू शेष आहेत. शेखर सांगतायत 2. त्यानंतर आपण बघताय टॉस जिंकला गेलाय नेक्स्ट मॅचचा. चिंचणी बनाम डहाणू मधला बॅटल आपण बघणार आहोत. विशाल मयेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 2 चेंडूला ते सामोरे जातील. अमोल पाटील स्मृती चषक एक मानाची सन्मानाची स्पर्धा. प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकाने कौतुक करावं असं क्लास 1 नियोजन या स्पर्धेचं. नाटवेगा या वेळेला मात्र स्ट्राईक घेतली जाईल. पण बघतायत अंतिम चेंडू असेल. नवीन बॅटर विशाल मयेकर बाद होत आहेत. आता नवीन जिन्मेश धावा स्कोर कार्ड वरती. रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडू आहे. निर्णायक क्षण आहे. जिन्मेश तयार होताना अंतिम चेंडू हाताळला जाईल. आणि या ठिकाणी आपण बघतायत पुनश्च तर टार्गेट सेट केले गेले. 48 झालेले आहेत. 49 टू विन. 49 धावांचं टार्गेट समोर असेल. 30-11 नवापूर संघासमोर.
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों को स्वागत है। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का अद्भुत खेल आप देख रहे हैं बीच मैदान पर, और अमोल हमारे लिए अनमोल हैं। आज का तीसरा दिन बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर, और बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी आनी चाहिए। 49 रनों का टारगेट। साई सिद्धोबा बेटीगांव और त्रिशिलीवन नवापुर तो तगड़ी टीमें मैदान के अंदर है, और त्रिशिलीवन ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था। साई सिद्धोबा बेटीगांव को मौका दिया गया था, न्योता दिया गया था बल्लेबाजी करने के लिए, और इस मुकाबले में अभिजीत ने 39 रनों की बहुत ही शानदार पारी के लिए 3:52 का समय। चलिए मैच जल्दी शुरू करना है, बहुत समय चला गया। बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है। क्षेत्ररक्षण सजवले गेले, बॅट्समन चला मैदानावरती। नवापूर प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। इंटरेस्टिंग मुकाबला होगा, उसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि लक्ष्य इतना बड़ा नहीं, लेकिन दर्शकों को पता है कि छोटे टोटल भी बहुत इंटरेस्टिंग बन जाते हैं, रोचक बन जाते हैं। तो क्या ये भी मुकाबला रोचक बनने वाला है। अमोल पाटिल पृथ्वी चषक 2025 यादगार टूर्नामेंट। शुभम इस वक्त गेंदबाजी करने के लिए, खूबसूरत कवर ड्राइव, बल्ले के बीचों बीच गेंद को ड्राइव किया फ्रंट फुट पर। प्रतीक जो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी, उसमें कोई संदेह नहीं है। दो तगड़ी टीमें मैदान के अंदर, और फिलहाल ये इंटरेस्टिंग मैच है। 49 रनों का टारगेट। प्रतीक पवार जिनके ऊपर दारोमदार रहेगा, एक तरफ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार है। शुभम घरत गेंदबाजी करेंगे, और सामना करने के लिए बल्लेबाज रोहन आरेकर। टप्पा खाने के बाद उछाल था, बहुत अच्छी गेंद थी। और अंपायर कॉल है, अंपायर कॉल। तो बिल्कुल ये जो टप्पा खाते उछाल था, टीवी अंपायर को देखना है। टीवी अंपायर प्लीज। टीवी अंपायर दरम्यान बेटेगाव संघाची मॅच आमचे परम मित्र आशुतोष व्यवहारे प्लीज। पार्थ राजेश खरत ही मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचा आम्ही करतो वेलकम। तुर्तच आपण जाऊया वॉर रूम मध्ये। इट्स अ फेयर डिलीवरी। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 बहुत बड़ा मुकाबला। 11 नवापुर, और टीम के कप्तान परेश आरेकर जो प्रोफेशनल खिलाड़ी हैं। परेश आरेकर, प्रतीक पवार, साहिल मेहर, रोहन आरेकर, दिपेश नायक, कश्यप तामोरे, सिद्धेश उत्तेकर। 1 रन स्कोरबोर्ड पर है। जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य रखा गया है, और फ्रंटलाइन गेंदबाज शुभम गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज रोहन। प्रतीक पवार का खाता खुला, वो नॉन स्ट्राइक रेन पर है। फ्लाइंग टिप गली पॉइंट, स्ट्राइक कवर मिड ऑफ, और पावर प्ले, मैंडेटरी पावर प्ले ऑन। हवा में गेंद बहुत ऊपर, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच, बल्लेबाज आउट। रोहन बैक टू द पेबल इन,
निशान ने बल्लेबाज को शांत किया, विकेट मिला है, जबरदस्त कैच विकेट के पीछे, फर्स्ट विकेट, पहला ब्रेक थ्रू। वाड्याला पुरी तुला पाहिलं मी काल, भरलीस ग पुरी तू माझे मनात, बघायला वाट तुला सांज सकाळ, येशील का पुरी तू माझे जीवनात, माझ्या हृदयात भरलीस तू फार ना, तू साथ मला देशील का सांग ना, माझ्या हृदयात भरलीस तू फार ना. बॅट्समन जे डगआउट आहे त्या डगआउटमध्ये आपल्याला विनंती आहे, एवढा वेळ घेऊ नका, कारण महत्त्वाचा सामना यानंतर देखील 5 षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत आणि बरोबर 3:57 झालेली आहे. पार्थ दानमेर नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका मिला है, जीतने के लिए 49 रनों की जरूरत है, तो शुभम के लिए बेहतरीन स्टार्ट, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर विकेट, प्रतीक, रोहन, पार्थ, रोहन बैक टू द पेवेलियन, रोहन आरेकर की पारी समाप्त हुई है और विकेट के पीछे बहुत ही शानदार कैच, गेंदबाजी करने के लिए शुभम तैयार है, गेंद को खेल दिया, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, हल्के से गेंद को खेल दिया था पार्थ ने, 1 रन मुकम्मल किया, पार्थ ऑन मार्क, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले, मैंडेटरी पावर प्ले का ये खेल बहुत इंटरेस्टिंग रहेगा, ये छोटा पड़ाव है लेकिन बहुत महत्वपूर्ण रहेगा दोनों टीमों के लिए। स्कोर 2 रन, गेंदबाजी कर रहे हैं शुभम, ऑन साइड पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी है, क्या गेंद को रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा 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 शानदार 4। दर्शन स्टोक बल्लेबाज का, प्रतीक पवार फ्रंट फुट पर इस गेंद को खेलते हुए बल्ले के बीचों बीच, बल्ले का पूरा चेहरा दिखाया था और शॉट सिलेक्शन बहुत ही बेहतरीन, स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 6 पर। क्या मैच बॉल वापस आएगा वो देखने वाली बात है, मैच बॉल वापस नहीं आया तो नई गेंद मैदान के अंदर आ रही है। प्रतीक पवार तकनीक बहुत अच्छी है, सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 11 नवापुर, जीतने के लिए 49 रनों की जरूरत है, गेंदबाजी कर रहे गेंदबाज शुभम, इंपॉर्टेंट ओवर है। कुंदन भाई आपको आना है, कुंदन भाई प्लीज, हमारे जो डीजे मास्टर हैं। स्कोर 6 रन, शुभम तैयार है गेंदबाजी करने के लिए, टपकाते उछालता डीप इन द क्रीज जाके गेंद को पूर्ण करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने आराम से इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। पहले ओवर का खेल, स्कोर 7 रन, 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज आउट हुए रोहित, रोहन बैक टू द पेवेलियन चले गए, रोहन आरेकर की पारी समाप्त हुई है इसी ओवर में और शानदार बल्लेबाजी करे प्रतीक पवार, 6 पर बल्लेबाजी करे, चौके का सहारा इन्होंने लिया, चौके की मदद से बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग करने की जरूरत नहीं है, आपके पास कप्तान है, उनका रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा। बाकी खिलाड़ी देखिए, बाकी तो कुछ नहीं कर रहे, केवल खड़े हैं और सुन रहे क्या हो रहा है मैदान के अंदर, देख रहे हैं, बाकी जो खिलाड़ी है वो चर्चा कर रहे हैं। आपका रोल भी बहुत इंपॉर्टेंट है, आपके किरदार को निभाना आना चाहिए। स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पर, 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग के टारगेट ऑफ 49 रन। शिवनेरी चषक 2026 2 लाख रुपयाचं पारितोषिक चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी, 1 लाख रुपये उपविजेत्या संघासाठी, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये। 21 ते 28 मार्च 2026 रोजी हा क्रिकेटचा महासंग्राम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुक मैदानावरती आपण पाहणार आहोत। सफाळे पश्चिम, नयन केनी, तुषार केनी, विनायक केनी, निलेश केनी, बबलू केनी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता। डे नाइट स्पर्धा असणार आहे। कवर ड्राइव करना चाहते थे, अपने फॉलो थ्रू में पड़ गया फील्डिंग, गेंद को रोका गया विपुल द्वारा, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद थी, शरीर से दूर खेले, गेंद बल्ले की पर अच्छी तरह से नहीं आई। कवर ड्राइव करना चाह रहे थे बल्लेबाज, बिंदी गेंद के साथ आगाज किया गया। अपने बॉलिंग मार पर विपुल तैयार है, बहुत ही महत्वपूर्ण ओवर, दूर वाले से गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन और मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ,
बैकफुट चले गए, टैप किया लेकिन गैप नहीं निकाल पाए। बहुत बढ़िया फील्डिंग पॉइंट पर और 1 रन का इजाफा। इस सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन, 8 रन 1 विकेट के नुकसान पर। चिंचणी संघाचे संघनायक आणि धाकटी डहाणू संघनायक फक्त यायचंय कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. चिंचणी संघनायक आणि धाकटी डहाणू संघनायक. क्रूशियल मुकाबला, बहुत ही महत्वपूर्ण मैच है ये दोनों टीमों के लिए। 49 रनों का टारगेट है, छोटा टोटल लेकिन बड़ा बैटर देखने का अवसर दर्शकों को जरूर मिलेगा। विपुल गेंदबाजी कर रहे, पार्थ एक और प्रतीक पवार एक चौकी की मदद से 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे, बहुत अच्छी गेंद, बीट में बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई अवसर नहीं है। एक छोटासा बदल आहे, मगाशी एक अनाउन्समेंट झाली होती की यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना जो 5 षटकांचा होईल अशी अनाउन्समेंट झाली होती, पण मॅनेजमेंटने पुन्हा एकदा आता 4 वाजून 2 मिनिटं झालेत, एक छोटासा बदल झालेला आहे। पुढचा सामना 4 षटकांचा असणार आहे। सुंदर गेंदबाजी इस ओवर में विपुल द्वारा, चाहता खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। स्कोर 9 रन जीतने के लिए अभी भी बहुत 40 रनों की जरूरत है। 49 इज द टारगेट, 49 रनों का लक्ष्य रखा गया है। कमाल की गेंदबाजी अनुशासन के साथ विपुल द्वारा। इस ओवर में 4 गेंदों में केवल 1 रन। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार है। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रूम नहीं था इस बार वो शॉट खेलने के लिए, और बॉडी का बैलेंस थोड़ा लेग स्टंप के बाहर भी चला गया था। बहुत अच्छा ओवर घट रहा है। विपुल असरदार गेंदबाजी करे, 5 गेंदों में केवल 2 रन, स्कोर 9 पर रुका हुआ। प्रतीक पवार का पलटवार, गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। त्रिश का 11 स्टैंड में, स्टैंड एंड डिलीवर, ब्यूटीफुल शॉट प्रतीक पवार। 18 गेंदों में 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अमोल पाटिल बुद्धि चषक 2025 त्रिश 11 नवापुर के लिए प्रतीक पवार शानदार योगदान दे रहे हैं। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर now score 15 plus 1 wicket, chasing a target of 49 runs. Now remaining 18 deliveries and need 34 run to win this match. मला वाटतं पुन्हा एकदा कुंदन दाखल झालेत। आज बरीच धावपळ दिसते, 2 ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्यामुळे थोडीशी धावपळ होते त्यांची। त्यांचं फेवरेट गाणं देखील आपल्याला थोड्याच वेळात ऐकायला मिळणार आहे। जीत की सुगंध किसको आएगी ये तो पता नहीं, लेकिन थोड़ी देर के बाद वो चाय की सुगंध तो आने वाली है। इंटरेस्टिंग मैच है, बहुत इंटरेस्टिंग मैच है। 15 रन 1 विकेट के नुकसान पर। विपुल का ओवर बहुत बढ़िया घट रहा था, एक ही खराब गेंद थी, ओवर पिच उसके ऊपर प्रहार किया गया। थँक्यू कुंदन। संध्याकाळच्या सत्रामध्ये 2-2.5 तास, 2 ते 2.5 तास आपल्याला आता पुन्हा एकदा माहोल बनवायचा है। शुभम अपनी बोरिंग वहां पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। फिलहाल इंटरेस्टिंग मैच, ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है, गेंद 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स, ब्यूटीफुल बैटिंग पार्थ एंड प्रतीक पवार। थँक्यू डिजन। मयूर भोईर आणि धीरज बारी, मयूर बारी आणि धीरज भोईर या ठिकाणी दाखल झालेत आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद ते घेत आहेत। तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि समालोचन कक्षामध्ये अजित पाटील पुन्हा एकदा जॉईन होत आहेत। ओ यावेळेला आपण बघतायत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, निशांत चेंडू वरती जात आहेत, एकदम मिळेल एक बाईच्या रूपाने, धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि 20 धावा स्कोर कार्डवर, 20 रन्स ऑन स्कोर कार्ड।
अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपण शुभम यांना बघतोय. युवा गोलंदाज आहेत साई सिद्धोबा बेटेगाव संघाचे. उलटा चेंडू, चुकीचा बॉल आणि इथे मात्र बघायला मिळते फलंदाज प्रतीक पवारची पावर येतोय. षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय होते आणि 26. 15 मध्ये 23 ची गरज आहे. थोडासा प्रेशर बनवला होता. खूप चांगली कंजूसी गोलंदाजी आपण बघितली होती. त्यानंतर मात्र प्रतीक पवारनं आपला जो नॅचरल गेम आहे त्याला स्टार्ट केलाय आणि उत्कृष्टरित्या या ठिकाणी षटकार आपल्याला बघायला मिळते. 23 ची गरज आहे अजूनही. पुढचा चेंडू शुभम. फुलटॉस होता. हळवारपणे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. कव्हर पॉइंटला 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना स्थिरावली गेली आहे. 27. धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू शुभम. यावेळेला खांद्याचा चांगला उपयोग आहे. प्रथमतः रीड केलं होतं धीरजनं आणि चेंडू थोडासा बॅकअप द गुडलँड ठेवलाय. शुभम यांच्या माध्यमातून आपण बघतायत. धावसंख्या पोहोचेल 28 वरती. चांगली कमबॅकिंग आहे. षटकारानंतर सलग 2 चेंडूवरती 2 धावा. या षटकातील चेंडू झालेले ते 5. अंतिम चेंडू 13 चेंडू 21 ची गरज आहे. शुभम घरात पुनश्च तयार. ओ यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू सरळ लॉंग ऑफला क्लिअर करताना हा येतोय दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचते ती तब्बल 34. येणारे चेंडू आहेत ते 12-15 ची गरज. येस मायन पुरना भैरो बाबा कोई रहा ना बाकी. उठाइए दोनों हाथ. बम बम बोल रहा है काशी. हर हर महादेव. उठाइए दोनों हाथ. Mixed by Vishnu. मायन पुरना भैरो बाबा. उठाइए दोनों हाथ. मायन पुरना भैरो बाबा. मायन पुरना भैरो बाबा कोई रहा ना बाकी. चांगला प्रेशर बिल्ड केला होता परंतु 19 धावा खर्च करताना शुभम पूर्णतः या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह षटक हाताळतायत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता 15 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सर्वेश आपल्याला बघायला मिळतोय. आवळेला आपण बघतायत लॉंग ऑफ मध्ये झेल. फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक धक्का लागताना कॅन्डी कमॉन. चला या ठिकाणी आमच्यापर्यंत आयोजक माहिती पोहोचवत आहेत की मन्या यांच्याकडनं धीरज यांना घरत यांना उर्फ ओमाबा यांना बॉलचा बॉक्स फ्री दिलेला आहे. तर बळूया आपण ग्राउंडच्या बाहेरून. धीरज 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 इथून जा. धीरज थोडासा बाहेरून जा. धीरज नवीन बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. सर्वेशनं मात्र एक मोहरा गारद केलाय. सर्वेश चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ब्रेक थ्रू देत आहेत. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी परेश आल्यानंतर आपला इंटेंट क्लिअर करताना लॉंग ऑनला क्लिअर करतायत. षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोहोचले ती तब्बल 40.
10 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. 40 धावा आपण बघतोय. सर्वेश पुनश्च तयार होताना. याही वेळेला बॅक टू बॅक काउंटर अटॅक. डीप काऊ कॉर्नर च्या डोक्यावरनं येतोय आणखीन एक षटकार. थँक्यू. तीन रनची गरज आहे आता. नो बॉलचा बॉल किती चेक गोलंदाज. तर आपण या ठिकाणी बघतोय तर 2+1 3 धावांची पॅनल्टी म्हणजे मॅच इथे संपलेली आहे. थँक्यू. बेटेगाव साई सिद्धोबा संघ इथे आलात. सुंदर क्रिकेट आपल्या माध्यमातून दाखवलं त्याबद्दल नक्कीच आपलं कौतुक आहे आणि अभिनंदन असेल. यावेळेला आपण बघतोय संघ 11 नवापूर. चला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय दीपेश. 3 विकेट. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण दीपेशांना देतोय. दीपेश यायचंय त्वरित. आणि चिंचणी संघ चला फील्ड आपण अरेंज करून घ्या. चला दीपेश या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आणि तो देण्यासाठी